नमस्कार मित्रांनो, भाग 16। मागील घटना। रोहन, मनीषा व छोटा निशांत राजनच्या घरी आले होते। राजनची पत्नी घरी नसल्याने राजन, रोहन व मनीषा हॉलमध्ये बोलत बसले होते। तेवढ्यात मनीषाला कोणाचा तरी फोन आला होता, म्हणून ती मोबाईलवर बोलत बाहेर गेली होती। तो फोन योगायोगाने उर्मिलानेच केला होता। बऱ्याच वर्षांनी उर्मिलाने तिची चौकशी केली होती, पण मनीषाला मात्र तिचा खूप राग आला होता। त्यामुळे ती फोन बंद करून आत आली होती, पण तिच्या चेहऱ्यावर मात्र जबरदस्त राग दिसत होता। तिचा राग शांत करण्यासाठी राजेंनी चहाचा प्लॅन केला होता। तेवढ्यात दरवाजातून आत उर्मिला आली होती। आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा। आता एक असा प्रसंग घडणार होता की ज्याचा कोणी विचारही केला नसेल। एकदम अचानक आत आलेल्या उर्मिलाला बघून रोहन व मनीषा एकदम चकित झाले। रोहन, मनीषा आणि उर्मिला एकमेकाकडे बघून अचानक गोंधळले। काही क्षण तिघेही एकमेकाकडे आश्चर्याने पाहतच उभे होते। रोहनला उर्मिला बरोबरचा सहवास आठवला आणि मनीषा व उर्मिलाला त्यांचं भांडण आठवलं। आता रोहन कधी मनीषाकडे पाहत होता तर कधी उर्मिलाकडे। तिघेही कित्येक वर्षांनी एकत्र भेटले होते। राजनला त्या तिघांमध्ये काय गोंधळ चाललाय काहीच लक्षात येत नव्हता। तो कधी रोहनकडे पाहत होता, कधी उर्मिलाकडे तर कधी मनीषाकडे। उर्मिलाला मात्र रोहन आणि मनीषाला खूप वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता आणि अचानक त्यांना आपल्या घरी बघून आश्चर्याचा धक्काही बसला होता। रोहन व मनीषा आपल्या घरी का आले, कसे आले, कोणी आणले याचा जराही विचार तिच्या डोक्यात आला नाही। रोहनला बघून ती भान हरपून गेली होती। उर्मिला रोहनकडे बघत हळूहळू त्याच्या जवळ आली। मनीषाचा मात्र तिला बघून खूपच राग वाढत चालला होता। मनीषाच्या डोक्यातही हा विचार आला नाही की उर्मिला इथे कशासाठी आली, का आले याचा। मनीषाला फक्त एवढंच वाटलं की ती आपला पाठलाग करत इथेपर्यंत पोहोचली। रोहनला बघून उर्मिलाचे डोळे पाणावले होते। उर्मिलाने भरल्या डोळ्यांनी रोहनला विचारले, कधी आलात? रोहनने एक नजर मनीषावर टाकली आणि तो उर्मिला बरोबर दचकतच बोलला, हे काय आत्ता चालू, एक 15-20 मिनिटे झाली असतील। तेवढ्यात मनीषा तिला रागाने म्हणाली, तुला काय करायचंय? आम्ही कधीही येऊ, तू कोण आम्हाला विचारणारे? तुझा काय संबंध? मग राजन मनीषाच्या चेहऱ्यावरला राग बघून चाचपडत बोलला, वहिनी हीच माझी बायको आहे। हे ऐकताच रोहन व मनीषाला आश्चर्याचा अजून एक धक्का बसला। आता तर मनीषा खवळलीच होती। ती रोहनला म्हणाली, चला रोहन, तुम्हाला माझी सहमती नाही आहे, चल निशांत। असं म्हणून ती निशांतच्या हाताला पकडून रागाने दरवाजाकडे चालली। रोहन तिच्या मागे चालत तिला समजवत होता, अगं पण आपण राजनला विश्वास दाखवलाय। ती चालताच रागाने म्हणाली, विश्वास गेला खड्ड्यात। रोहन तिच्या मागे चालतच तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता, अगं पण राजनच्या स्वप्नांचं काय? मनीषा दरवाजातून बाहेर पडत रागाने म्हणाली, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। मग रोहन गपगुमान तिच्या मागून आपल्या घरी गेला। राजनच्या साऱ्या कष्टावर पाणी फिरले होते। तो कुठेतरी शून्य नजरेने पाहत उर्मिलाला म्हणाला, संपलं, सगळं संपलं। तुला मूल व्हावं म्हणून खूप प्रयत्न करून एक निस्वार्थी पुरुष जवळ केला, पण गेला, तोही आपल्या हातातून गेला। निस्वार्थी मनाचा माणूस सापडला तो सापडला, त्यातही काहीतरी विघ्ने यावीत। आता पुढे राजन आणि उर्मिलाच्या स्वप्नांचं काय? उर्मिलाला मूल होणार तरी कसं? त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचं काय? काय घडणार आहे पुढं? बघूयात पुढील भागात। मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा।